आता मी त्या बहिणीशी थेट बोलत आहे जी सध्या तुटण्याच्या काळातून जात आहे. कदाचित तुम्हाला विसरल्यासारखं वाटत असेल, कदाचित तुम्हाला दुर्लक्षित वाटत असेल, पण तुमची स्तुती उठू द्या. देव प्रत्येक अश्रू जपून ठेवतो. तो प्रत्येक कुजबूज ऐकतो. तो प्रत्येक तुटलेला तुकडा पाहतो आणि तो तुटण्याच्या काळात तुमची स्तुती एका नव्या अभिषेकाला जन्म देत आहे. जेव्हा तुम्हाला विसरल्यासारखं वाटतं, दुर्लक्षित केल्यासारखं वाटतं किंवा परिस्थितींनी चिरडल्यासारखं वाटतं, तेव्हा देवाची कृपा तुमच्या जीवनात आहे हे कसं ओळखायचं? जेव्हा जग सौंदर्य, पैसा आणि टाळ्यांनी आशीर्वाद मोजतो, तेव्हा दैवी आशीर्वाद कसा ओळखायचा? या संदेशात आपण बायबलमधील काही खोल चिन्ह पाहणार आहोत, जी सिद्ध करतात की तुम्ही फक्त जगत नाही आहात, तुम्ही देवाने चिन्हांकित केलेल्या, स्वर्गाने मान्यता दिलेल्या आणि अलौकिक रीतीने आशीर्वादित केलेले आहात. अशा प्रकारे ज्याला जग पूर्णपणे समजू शकणार नाही. म्हणून शेवटपर्यंत ऐका, कारण तुमचा आत्मा जागृत होणार आहे, तुमची ओळख पुन्हा दृढ होणार आहे आणि तुमचा उद्देश पुन्हा प्रज्वलित होणार आहे. पहिलं चिन्ह, गोंधळाच्या मध्यातही तुमच्याकडे शांती असते. आशीर्वादित स्त्री गोंधळाच्या मध्यातही शांती घेऊन चालते. गोंधळ संपला म्हणून नाही, तर कारण तिने आपल्या आत्म्याला युगानयुगांच्या खडकावर स्थिर करायला शिकला आहे. प्रियजनांनो, देवाचा आशीर्वाद नेहमी घरासमोर उभी असलेली नवीन कार, हातातील अंगठी किंवा सोशल मीडियातील हजारो लाईक्स अशा रूपात दिसत नाही. कधीकधी दैवी कृपेचं सर्वात मोठं चिन्ह म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरची शांतता. जेव्हा तुमच्या पायांभोवती वादळं उसकळत असतात. नीतिसूत्र 31:25 म्हणतं, बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहेत. ती पुढील काळाविषयी हसत राहते. हे हसणं अज्ञानाचं हसू नाही, ते विश्वासाचं हसू आहे. हा विश्वास की यहोवा शालोम अजूनही सार्वभौम आहे, अजूनही सिंहासनावर आहे, अजूनही नियंत्रणात आहे. काही लोकांच्या बँक खात्यात पैसा भरलेला असतो, पण त्यांचं मन चिंतेने भरलेलं असतं. काही लोकांची घरं वस्तूंनी भरलेली असतात, पण त्यांची हृदय शांतीशिवाय रिकामी असतात. हे लक्षात ठेवा, शांती म्हणजे समस्यांचा अभाव नाही, शांती म्हणजे विश्वासाची उपस्थिती. फिलिपियन्स 4:7 मध्ये पौल म्हणतो, देवाची शांती सर्व समजुती पलीकडे आहे. म्हणजेच बाहेरून पाहणाऱ्यांना ती समजतही नाही, कारण खरी शांती बाहेरून येत नाही, ती आतून जन्मते. शांती निष्क्रिय नसते, ती एक आत्मिक शस्त्र असते, तुमच्या आत्म्यातील असा थर्मोस्टॅट जो तुमचं वातावरण नियंत्रित करतो. जीवनाचं तापमान वाढलं तरी, जसं वादळाच्या वेळी येशू नावेत झोपला होता, तशी देवाने आशीर्वादित केलेली स्त्री वादळ थांबण्याची वाट पाहत नाही. ती स्वतःमध्ये शांती घेऊन चालते. ती ओरडत नाही, ती घाबरत नाही, ती कोसळत नाही, ती कृपेने वावरते, कारण तिचं जीवन पवित्र आत्म्याद्वारे चालवलं जातं. हेच एका आशीर्वादित स्त्रीचं चिन्ह आहे. माझ्या बहिणी, दबाव वाढतो तेव्हा तुमच्या शांतीची पातळी तपासा. तुम्ही थर्मामीटर सारखे आहात का, जे उष्णतेला फक्त प्रतिक्रिया देतं, की थर्मोस्टॅट सारख्या, जे वातावरणाचं तापमान ठरवतं? जेव्हा तुमचा आत्मा ख्रिस्तामध्ये स्थिर असतो, तेव्हा गोंधळ तुमच्या भोवती असू शकतो, पण तो तुम्हाला हादरवू शकत नाही. आणि प्रिय बहिणी, हेच एक दैवी चिन्ह आहे की प्रभूचा आत्मा तुमच्यावर आहे. दुसरे चिन्ह, तुमचं जीवन न कळत मत्सर आकर्षित करतं. एखादी स्त्री देवाच्या कृपेच्या अलौकिक प्रकाशात चालत आहे हे कसं ओळखायचं? ती लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत नाही, पण तरीही लोकांचं लक्ष आपोआप तिच्याकडे जातं. कृपेला एक सुगंध असतो आणि तुम्ही शांत असलात, साधेपणाने जगत असलात, स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत नसाल तरी तुमचं जीवन बोलत असतं. ते दैवी वेगळेपणाची घोषणा करत असतं. याकोबाचा मुलगा योसेफ आठवा, त्याने रंगीबिरंगी अंगरखा मागितला नव्हता, त्यासाठी प्रचार केला नव्हता, पण त्याच्या वडिलांनी प्रेम आणि विशेष कृपेचं चिन्ह म्हणून तो त्याला दिला. उत्पत्ती 37:4 मध्ये लिहिलं आहे, त्याच्या भावांनी पाहिलं की त्यांच्या वडिलांना तो इतरांपेक्षा अधिक प्रिय आहे, म्हणून त्यांनी त्याचा द्वेष केला आणि त्याच्याशी शांतपणे बोलू शकले नाहीत. होय, कृपा अनेकदा संघर्ष निर्माण करते. जेव्हा तुम्ही खरोखर आशीर्वादित असता, तेव्हा प्रत्येक जण तुमच्या विजयासाठी टाळ्या वाजवेलच असे नाही. काही जण हसतील, पण त्यांच्या हृदयात अस्वस्थता असेल, कारण कृपा इतरांच्या असुरक्षिततेला उघड करते. तुम्ही तुमचा आशीर्वाद मिळवला नाही, तुम्ही फक्त त्यात जगत होता, पण शत्रूने ते पाहिलं. हे खोल सत्य लक्षात ठेवा, शत्रू तुमच्या मालमत्तेमुळे घाबरत नाही, तो तुमच्या स्थानामुळे अस्वस्थ होतो. देवाच्या उद्देशाच्या टेबलावरची तुमची जागा, तुमच्यातील शांत आत्मविश्वास, तुमची शांततेतील ताकद, यामुळे तुम्ही लक्ष बनता. पण इथे शहाणपण आहे. तुमच्या आशीर्वादाचं समर्थन करत बसू नका, तुमचा प्रकाश कमी करू नका. तुम्हाला लपवण्यासाठी निर्माण केलं गेलं नाही. तुमच्या स्वर्गीय पित्याने तुमच्या जीवनावर एक वचन घोषित केलं आहे.
आणि देवाने तुमच्याबद्दल जे म्हटलं आहे ते लोक तुमच्या विरुद्ध जे काही बोलतील त्यापेक्षा कितीतरी अधिक सामर्थ्यवान आहे. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर कृपा म्हणजे अत्तरासारखी असते. तुमच्याकडे ती आहे हे ओरडून सांगावं लागत नाही. तुम्ही फक्त खोलीत प्रवेश करा, ती स्वतःच तुमच्यासाठी साक्ष देते. देवाच्या आशीर्वादाला स्वतःचं एक प्रमाण असतं. त्यामुळे तुमची उपस्थिती इतरांच्या आतल्या अंधाराला अस्वस्थ करते म्हणून आश्चर्यचकित होऊ नका. तुमचं यश त्यांच्या समाधानाला हादरवून टाकतं म्हणून घाबरू नका. तुम्ही आशीर्वादित आहात कारण लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणून नाही. तुम्ही आशीर्वादित आहात कारण स्वर्गाने तुम्हाला मान्यता दिली आहे. म्हणून निवडल्या गेल्यासारखं चालत राहा, बोलावल्या गेल्यासारखं जगत राहा. आणि जेव्हा कुजबूज सुरू होईल, टीका वाढेल, तेव्हा स्वतःला लहान करू नका. हे लक्षात ठेवा, योसेफालाही राजवाड्यापर्यंत पोहोचण्याआधी खड्ड्यातून जावं लागलं होतं. तो खड्डा नकाराचं चिन्ह नव्हतं, तो उंचीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग होता. देवाने आशीर्वादित केलेली स्त्री अनेकदा गैरसमजली जाते, पण ती कधीही चुकीच्या ठिकाणी नसते. देवाला आपली कृपा कुठे ठेवायची हे अचूक माहीत असतं आणि त्याने ती तुमच्यावर ठेवली आहे. तिसरं चिन्ह, तुम्ही जे प्रेम केलं ते गमावलं, पण जे आवश्यक होतं ते मिळवलं. काही आशीर्वाद सोने किंवा आरामात गुंडाळून येत नाहीत, ते मनाच्या जखमांमधून लपलेले येतात. ते मृत्यू, घटस्फोट, निराशा आणि अनपेक्षित वळणांच्या दारातून येतात. असे आशीर्वाद तुम्हाला सुरुवातीला दिसत नाहीत, ते मागे वळून पाहिल्यावर दिसतात. अश्रूनंतर, सोडून दिल्यानंतर, धूळ खाली बसल्यानंतर तो आशीर्वाद असतो जो तुम्हाला वाटतं सर्व काही हरवलं तेव्हा आला होता. आणि ही गोष्ट रूथपेक्षा सुंदरपणे कोणी दाखवत नाही. रूथच्या पुस्तकात आपण एका स्त्रीला पाहतो जिने आपल्या पतीला गमावलं, स्वतःचा देश सोडला आणि आपल्या सासूसोबत अज्ञात दिशेने निघाली. त्याच्याकडे हार मानण्याचे प्रत्येक कारण होतं. जुन्या परिचित जीवनाकडे परत जाण्याची प्रत्येक संधी होती. पण रूथ 1:16 ती ठाम विश्वासाने म्हणते, तू जिथे जाशील तिथे मी जाईन, तू जिथे राहशील तिथे मी राहीन, तुझे लोक माझे लोक होतील आणि तुझा देव माझा देव होईल. ही तुटलेल्या व्यक्तीची भाषा नाही, ही आशीर्वादित व्यक्तीची भाषा आहे. रूथ आपल्याला शिकवते की कधीकधी आशीर्वाद देवाने जपलेल्या गोष्टीत नसतो, तो देवाने बदलून दिलेल्या गोष्टीत असतो. तिने पती गमावला हो, पण तिला बोआज मिळाला, एक उद्धारकर्ता. तिने मोआब सोडलं, पण तिला बेथलेहेम मिळालं, पुरवठ्याचं ठिकाण. ती दुःखातून बाहेर पडली आणि अशा वारशात प्रवेश केला ज्यातून राजा दावीद जन्माला आला आणि पुढे अनेक पिढ्यानंतर स्वतः मसीहा आला. आता मी त्या स्त्रीशी बोलत आहे जी आज दुःखात आहे, जिच्या एखाद्या स्वप्नाचा अंत झाला, जिच्या नात्याला सोडून द्यावं लागलं, जिला स्वतःच्या जुन्या रूपाला निरोप द्यावा लागला. हे ऐका, कधीकधी तुटणंच घडणं असतं, कधीकधी हादरणंच आकार घेणं असतं. देवाचे आशीर्वाद ते बीजांसारखे असतात. सुरुवातीला ते फार काही दिसत नाहीत, ते पुरले जातात, लपलेले असतात, पण योग्य वेळ आल्यावर ते अशा सौंदर्यात फुलतात जे तुम्ही गमावलेल्या गोष्टींपेक्षा कितीतरी अधिक सुंदर असतं. बहिणी, तुमच्या पुरल्या गेलेल्या ऋतूला शाप देऊ नका. तुमचं दुःख काहीतरी पेरत आहे. ऋत फक्त जगली नाही, तिने एका नव्या टप्प्यात प्रवेश केला आणि तुम्ही सुद्धा कराल. कदाचित तुमचं नुकसान हीच पुढच्या पिढ्यांवर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टींची सुरुवात असेल. तुम्ही ज्या गोष्टींवर प्रेम केलं ती गमावली असेल, पण देव तुम्हाला जे खरंच आवश्यक होतं त्याकडे नेत आहे. देवावर अधिक खोल भरोसा, अधिक शुद्ध विश्वास आणि अशी साक्ष जी तुमच्या संपूर्ण कुटुंबात घुमत राहील. या आवश्यक गोष्टींकडे देव तुम्हाला नेईल. देवाने आशीर्वादित केलेली स्त्री फक्त गोष्टी जमा करत नाही, ती उद्देश घेऊन चालते, ती भविष्य जन्माला घालते आणि कधीकधी देवाला तिला लहान गोष्टींपासून रिकामं करावं लागतं जेणेकरून तो तिला अधिक मोठं काही देऊ शकेल. हेच चिन्ह आहे, हाच बदल आहे आणि हाच दैवी कृपेचा स्पष्ट ठसा आहे. जेव्हा तुमचं दुःख तुमच्या उद्देशाकडे जाणारा मार्ग बनतं. चौथं चिन्ह, तुमची ओळख देवाच्या वचनात रुजलेली आहे, लोकांच्या मतात नाही. तुम्ही टाळ्यांवर आधारलेले नाही, तुम्ही देवाच्या वचनात रुजलेले आहात आणि म्हणून तुम्ही अढळ आहात. कारण जेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही त्याच्यामध्ये कोण आहात, तेव्हा लोकांना आवडण्यासाठी तुम्ही स्वतःला कोणापुढे हे झुकवत नाही आणि जुळून घेण्यासाठी तुम्ही तुटत नाही. नीतिसूत्रे 31 स्त्री आत्मविश्वासाने चालते, कारण तिने काय घातलं आहे म्हणून नाही, ती सामर्थ्य आणि गौरवाने परिधान केलेली आहे, कारण तिचा आत्मा स्वर्गीय टेलरने विणला आहे. म्हणूनच ती भविष्यातील दिवसांकडे पाहून हसू शकते. बदलणाऱ्या ऋतूंनी ती हादरत नाही, कारण तिचा पाया वाळूवर बांधलेला नाही. तिची ओळख तिच्या नातेसंबंधांवर, उत्पन्नावर किंवा किती लोक तिच्याकडे पाहतात यावर आधारित नाही. तिची ओळख दैवी सत्यावर आधारित आहे.
स्तोत्रसंहिता 139:14 म्हणतं, मी तुझी स्तुती करतो कारण मी अद्भुत आणि आश्चर्यकारक रीतीने निर्माण झालो आहे. हे मला पूर्णपणे ठाऊक आहे. हा अहंकार नाही, हा आत्मविश्वास आहे. ही मान्यता शोधणं नाही, ही प्रकटीकरणाची जाणीव आहे. देवाचं वचन म्हणजे आरसा आहे आणि जेव्हा देवाने आशीर्वादित केलेली स्त्री त्या आरशात पाहते तेव्हा तिला तिचा भूतकाळ, वेदना किंवा नकार दिसत नाही. तिला देव जसं तिला पाहतो तसं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. सुंदर, उद्धारलेली, अभिषिक्त, पूर्ण आणि निवडलेली. ती दुसरी कोणी बनण्यासाठी जगत नाही. ते देवाने ज्या व्यक्तीसाठी तिला निर्माण केलं आहे ती पूर्णपणे बनण्यासाठी जगते. आणि माझ्या बहिणींनो, हेच खरंच स्वातंत्र्य आहे. अशाच स्त्रीला शत्रू घाबरतो. अशी स्त्री जिला जग नाव देण्याआधी स्वतःची ओळख माहीत आहे. अशी स्त्री जी लोकांच्या मान्यतेची वाट पाहत नाही, कारण तिला आधीच देवाने स्वीकारलं आहे. तिला जुळवून घ्यायची गरज नाही, कारण तिला वेगळं ठेवलं गेलं आहे. म्हणून आज स्वतःला विचारा, तुम्ही कोणत्या आरशात पाहतात? सोशल मीडियाच्या आरशात, भूतकाळातील अपयशांच्या आरशात की देवाच्या सत्याच्या आरशात? कारण ज्या क्षणी तुमची नजर बदलते त्या क्षणी तुमची संपूर्ण ओळख बदलू लागते. आशीर्वाद फक्त तुमच्या सौंदर्यात, बुद्धिमत्तेत किंवा पार्श्वभूमीत नसतो. तो या गोष्टीत असतो की तुम्हाला माहीत आहे तुम्ही कुठून आलात आणि तुम्ही कोणाचे आहात. तुम्ही अपघाताने निर्माण झालेले नाही, तुम्ही राजघराण्यातील आहात. तुम्ही विसरलेले नाही, तुम्हाला घडवलं गेलं आहे. तुम्ही चूक नाही, तुम्ही एक उत्कृष्ट कलाकृती आहात. आणि जेव्हा तुम्ही हे सत्य खऱ्या अर्थाने स्वीकारता तेव्हा नरक थरथरतो आणि स्वर्ग आनंद करतो. हेच देवाने खऱ्या अर्थाने आशीर्वादित केलेल्या स्त्रीचं चिन्ह आहे. 5वं चिन्ह, स्पष्टता नसतानाही तुम्ही समाधानी असता. होय, हे आत्मिकदृष्ट्या परिपक्व आणि दैवी कृपेने भरलेल्या स्त्रीचं सर्वात खोल, मौल्यवान आणि अनेकदा दुर्लक्षित चिन्ह आहे. योजना स्पष्ट असताना कोणीही देवाची स्तुती करू शकतो. परिणाम निश्चित असताना कोणीही उपासना करू शकतो. पण परिस्थिती अस्पष्ट असतानाही विश्वास ठेवणारी स्त्री होण्यासाठी मनातली स्थिरता लागते. म्हणूनच पौल फिलिप्पी 4:11-12 मध्ये म्हणतो, परिस्थिती काहीही असो त्यात समाधानी राहायला मी शिकलो आहे. हे चुकीचं समजू नका. समाधान म्हणजे निष्क्रियता नाही. समाधान म्हणजे स्वप्न सोडून देणं नाही. समाधान म्हणजे कमतरतेवर समाधान मानणं नाही. समाधान म्हणजे विश्वासाची घोषणा आहे. ते असं म्हणणं आहे, हे देवा, मला संपूर्ण चित्र दिसत नाही, पण मला चित्रकारावर विश्वास आहे. मला पुढचं पाऊल माहीत नाही, पण मला मेंढपाळावर विश्वास आहे. समाधान म्हणजे परिस्थिती वादळी असतानाही आत्मा शांत असणं. ती अशी अलौकिक शांती आहे जी म्हणते, मला ती नोकरी मिळाली नाही तरी, नातं टिकून राहिलं नाही तरी, आज बरे वाटलं नाही तरी तू चांगला आहेस, यावर माझा विश्वास आहे. हाच खऱ्या आशीर्वादाचा सार आहे. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का की तुम्ही आशीर्वादित आहात? मग प्रतीक्षेच्या खोलीत तुमची वृत्ती कशी आहे ते पहा. दार उघडण्याआधीच्या मार्गात तुमची स्तुती कशी आहे ते पहा. तुम्ही कटू होत आहात की अधिक चांगले होत आहात? देवाने आशीर्वादित केलेली स्त्री सूर्यफुलासारखी दिसते. ढग दाटलेली असते तरी ती आपला चेहरा प्रकाशाकडे वळवते. ती परिणामाची उपासना करत नाही, ती परिणाम आपल्या हातात ठेवणाऱ्याची उपासना करते. अशी शांती विकत घेता येत नाही. असा आनंद बनावट असू शकत नाही. असा संयम पवित्र आत्म्याचं फळ आहे, जो समर्पणाच्या मातीमध्ये वाढतो. तुमच्यापैकी काही बहिणी अशा वेळेतून जात असतील जिथे अजून काही गोष्टी घडलेल्या नाहीत. अजून लग्न झालेलं नाही, अजून चांगली नोकरी किंवा बढती मिळालेली नाही, अजून पूर्ण बरे वाटत नाही. पण जे अजून मिळालेलं नाही त्यासाठी आज देवाने दिलेल्या गोष्टींची कदर करायची थांबू नका. कारण जेव्हा तुम्ही छोट्या आशीर्वादांसाठीही देवाचे आभार मानता तेव्हा देव पाहतो की तुम्ही मोठ्या आशीर्वादांसाठीही तयार आहात. प्रक्रियेला शाप देऊ नका, तिला आशीर्वाद द्या. कारण ही प्रक्रिया तुमच्या स्वभावाला वचनासाठी तयार करत आहे. आणि जी स्त्री यश येण्याआधीच हात वर करून देवाची स्तुती करू शकते तीच यश आल्यानंतरही आशीर्वादात चालेल. 6वं चिन्ह, तुम्ही एकटे असतानाही वाढत राहता. आता मी एक खोल आणि पवित्र सत्य उघड करणार आहे, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. तुमच्या जीवनावर देवाची कृपा आहे याचं सर्वात मोठं चिन्ह गर्दीत सापडत नाही, ते कोशात सापडतं. देवाने आशीर्वादित केलेली स्त्री एकांतात कोमेजत नाही, ती त्यात फुलते. एकांत म्हणजे नकार नाही, तो शुद्धीकरण आहे. तो शिक्षा नाही, तो तयारी आहे. एस्तेरला तिचा मुकुट मिळण्याआधी संपूर्ण पारस देशात फिरवलं गेलं नव्हतं. राजाला भेटण्याआधी ती 12 महिने राजवाड्यातील खोल्यांमध्ये लपून ठेवली गेली. 12 महिने सुगंधित तेलानी उपचार, 12 महिने शुद्धीकरण, 12 महिने अज्ञातपणा. पण त्याच लपलेल्या जागेत देव तिला राणी बनवत होता. यशाया 49:2 म्हणतं, त्याने मला आपल्या हाताच्या सावलीत लपवले. देवाला गौरव असो. याचा अर्थ असा की देव तुम्हाला दुर्लक्षित करत नाही, तो तुमचं संरक्षण करत आहे.
देव ज्या गोष्टींना मूल्य देतो त्या लपवतो आणि जसं बीज जमिनीखाली असताना सर्वात महत्त्वाचं काम करतं, तसंच तुम्ही सुद्धा अंधारात विकसित होत आहात. म्हणून स्वतःला लगेच दिसण्याची घाई करू नका. लोकांच्या नजरेत येण्यासाठी विनंती करू नका. आशीर्वाद लोकांनी पाहण्यात नाही, तो देवाने सुरक्षित ठेवण्यात आहे. रुतला बोआजने पाहण्याआधी तिला एकटीला शेतात दाणे वेचावे लागले. दाविदाला सार्वजनिकरित्या गोलियतचा सामना करण्याआधी जंगलात सिंह आणि अस्वलांशी लढावं लागलं. येशूने 3 वर्षाच्या सेवा कार्यासाठी 30 वर्ष अज्ञात रूपात घालवली. का? कारण लपलेले ऋतू पवित्र असतात. ते तुम्हाला रिकामं करतात, ते तुम्हाला घडवतात, ते तुम्हाला टाळ्यांवर नाही तर देवावर स्थिर करतात. आता मी त्या स्त्रीशी बोलत आहे जिला स्वतःला विसरलेलं वाटत आहे. तुम्ही विसरल्या गेलेल्या नाही, तुम्हाला घडवलं जात आहे. देव आवाज शांत करत आहे जेणेकरून तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकाल. तो जे तुमचं नाही ते छाटत आहे. तो तुम्हाला अशी रहस्य सांगत आहे जी सगळ्यांसमोर ओरडून सांगता येत नाही आणि योग्य वेळ आल्यावर तो तुम्हाला पुढे आणेल. म्हणून या गुहेचा तिरस्कार करू नका. बहिणींनो, एकटेपणाच्या या ऋतूला नकारू नका. पुन्हा गोंधळ आणि विचलनात धावू नका. तिथेच राहा जोपर्यंत तुमच्यावरचं तेल पूर्णपणे मुरत नाही. तिथेच राहा जोपर्यंत तुमचा स्वभाव तुमच्या बोलावणीशी जुळत नाही. तिथेच राहा जोपर्यंत तुमचं मुळं इतकं खोल जात नाहीत की येणारं फळ तुम्ही सांभाळू शकाल. कारण जेव्हा तुम्ही देवामध्ये लपलेले असता तेव्हा कोणताही माणूस तुमचं कार्य रद्द करू शकत नाही. कोणताही टीकाकार तुमचं भविष्य नष्ट करू शकत नाही. देवाने आशीर्वादित केलेली स्त्री लोक पाहत नसतानाही फुलते, कारण तिची ओळख लोकांच्या नजरेतून नाही तर गुप्त युद्धांतील विजयातून येते. हेच खरं चिन्ह आहे की तुम्ही आशीर्वादित आहात. जेव्हा एकांत तुमचा गर्भाशय बनतो तेव्हा तुम्ही त्या ऋतूतून कटू होऊन नाही तर अधिक मजबूत होऊन बाहेर पडता. अदृश्य नाही तर अपराजित बनून बाहेर पडता, कारण तुमची ताकद शांततेत जन्माला आली आहे. गलतीकारास 1:10. मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. हे मनाला खोलवर भिडतं, नाही का? कारण खरं सांगायचं तर आपल्यापैकी अनेकांनी नकार टाळण्यासाठी आपलं बोलावणंच बदलून टाकलं आहे. पण देवाने आशीर्वादित केलेली स्त्री संस्कृतीत बसण्यासाठी आपलं बोलावणं हलकं करत नाही. ती तिच्या बोलावणीने संस्कृती बदलते. ती तिला माहीत असतं की जी गर्दी रविवारी होसांना ओरडते तीच शुक्रवारी त्याला क्रुसावर खेळास ओरडू शकते. म्हणून ती ना टाळ्यांनी हलते ना टीकेने. ऐस्तेरप्रमाणे ती तिच्या भविष्यात पाऊल टाकते. जरी त्यासाठी तिची जागा धोक्यात आली तरी ती म्हणते, मी नष्ट झाले तरी होऊ दे, कारण उद्देश मुकुटापेक्षा मोठा असतो. ध्येय लोकांच्या मतांपेक्षा महत्त्वाचा असतो. लोकप्रियता फटक्यांसारखी असते. मोठा आवाज करते, थोड्या वेळासाठी चमकते आणि मग विझते. पण उद्देश दीपगृहासारखा असतो. स्थिर उभा राहतो, जीव वाचवतो आणि वादळातही प्रकाश देत राहतो. मग सांगा, तुम्ही तुमचं जीवन कशावर उभारत आहात? लोकांच्या टाळ्यांच्या मागे धावत आहात की देवाने दिलेल्या बोलावणीच्या मागे? देवाने आशीर्वादित केलेली स्त्री तिची किंमत किती लोक पाहत आहेत यावर मोजत नाही, ती किती विश्वासूपणे आज्ञाधारक राहते यावर मोजते. माझ्या बहिणी, स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही देवाला हो म्हणत आहात की लोकांच्या अपेक्षांना? कारण जेव्हा तुम्ही लोकप्रियतेपेक्षा उद्देशाला प्राधान्य देता, जरी त्यासाठी एकटं चालावं लागलं तरी स्वर्ग तुम्हाला अशा साधनांनी, नात्यांनी आणि प्रकटीकरणांनी साथ देतो जी कोणतीही गर्दी कधीही देऊ शकत नाही. हेच चिन्ह आहे दैवी आशीर्वादाचा पवित्र ठसा. तुम्ही तुमच्या उद्देशात धैर्याने चालता, जरी त्यासाठी एकटं चालावं लागलं तरी. तुटण्याच्या काळातही तुम्ही देवाची स्तुती करता. आता आपण शेवटच्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या चिन्हाकडे येतो. देवाने आशीर्वादित केलेली स्त्री तुटत असतानाही स्तुती करते. हेच ते चिन्ह आहे जे गर्दी आणि खरोखर निवडलेल्यांमध्ये फरक निर्माण करतं. कारण आशीर्वाद वाहत असताना, संगीत जोरात वाजत असताना प्रत्येकजण नाचू शकतो. बँक खातं भरलेलं असताना आणि शरीर निरोगी असताना प्रत्येकजण गाऊ शकतो. पण देवाने खऱ्या अर्थाने आशीर्वादित केलेली स्त्री वाळवंटातही उपासना करायला जाणते. ती डोळ्यांत अश्रू असतानाही हात वर करायला जाणते. तिला समजते की स्तुती परिस्थितींवर आधारित नसते, ती करारावर आधारित असते. ती लढाई संपेपर्यंत ओरडण्याची वाट पाहत नाही. तलवार अजून हातात असतानाच ती जयघोष करते. योबाच्या पत्नीने त्याला म्हटलं, देवाला शाप दे आणि मर. पण आशीर्वादित स्त्री योबाप्रमाणे म्हणते, त्याने मला मारले तरी मी त्याच्यावर विश्वास ठेवेन. हेच स्तोत्रसंहिता 34:1 प्रमाणे आहे. मी सर्व काळ प्रभूची स्तुती करीन, त्याची स्तुती सतत माझ्या मुखात असेल. लक्षात आलं का? सर्व काळ. यामध्ये तुटण्याचे दिवसही येतात, रडण्याचे ऋतूही येतात. गर्भपात, तुटलेली नाती,
नोकरी जाणं, नुकसान आणि कोणीही न जाणणाऱ्या शांत लढायाही त्यात येतात. जैतून दाबल्याशिवाय तेल देत नाही, द्राक्ष चिरडल्याशिवाय द्राक्षरस तयार होत नाही, सोने अग्नीत शुद्ध झाल्याशिवाय चमकत नाही. देवाने आशीर्वादित केलेली स्त्री समजते की तुटणं हा शाप नाही, तो एक मार्ग आहे. तिची स्तुती ही प्रतिक्रिया नसते, ती घोषणा असते. ती दुःखाच्या मातीत पेरलेलं बीज असते. ती आत्मिक युद्धाच्या मध्यभागी दिलेला जयघोष असते. ती असा सुगंध असते जो स्वर्गाकडे वर जातो आणि देवाचं लक्ष वेधून घेतो. स्तुती हे तिचं शस्त्र असतं, उपासना हे तिचं युद्ध असतं. जेव्हा सैतानाला वाटले की ती कोसळेल, तेव्हा तिने हालेलुया असा जयघोष केला. जेव्हा शत्रू पुरासारखा तिच्यावर चालून आला, तेव्हा तिने गाणं उंच केलं आणि राखेमध्ये एक वेदी उभारली आणि तीच वेदी तिच्या पुढच्या स्तराकडे जाण्याचा मार्ग म्हणली. आता मी त्या बहिणीशी थेट बोलत आहे जी सध्या तुटण्याच्या काळातून जात आहे. कदाचित तुम्हाला विसरल्यासारखं वाटत असेल, कदाचित तुम्हाला दुर्लक्षित वाटत असेल, पण तुमची स्तुती उठू द्या. देव प्रत्येक अश्रू जपून ठेवतो. तो प्रत्येक कुजबूज ऐकतो. तो प्रत्येक तुटलेला तुकडा पाहतो आणि तो तुटण्याच्या काळात तुमची स्तुती एका नव्या अभिषेकाला जन्म देत आहे. असा अभिषेक जो बंदीवानांना मुक्त करेल. देवाची स्तुती करण्यासाठी यश येण्याची वाट पाहू नका. तुटलेल्या अवस्थेतच त्याची स्तुती करा, कारण आशीर्वादित स्त्रिया असंच करतात. त्या रडताना उपासना करतात, दबावाखाली असतानाही स्तुती करतात, जड ओझं वाहत असतानाही पवित्र हात वर करतात आणि देव प्रतिसाद देतो. स्वर्ग उघडतो, साखळ दंड तुटतात, अभिषेकाचं तेल वाहू लागतं. देवाच्या स्त्री, जर तुम्ही जगाच्या नजरेत आशीर्वादित दिसत नसाल तर कदाचित कारण जगाला आशीर्वाद खरंच कसा दिसतो हेच माहीत नाही. लोक लोकप्रियता पाहतात, पण देव उद्देश पाहतो. लोक बाह्य रूप पाहतात, पण देव अभिषेक पाहतो. लोक वैभव शोधतात, पण देव विश्वासूपणा शोधतो. लोक टाळ्यांच्या मागे धावतात, पण देव हृदयांच्या मागे धावतो. कदाचित तुम्ही त्यांनी ठेवलेल्या नावांनी ओळखल्या जात नसाल, पण तुम्ही देवाच्या अभिषेकाने ओळखल्या जाता. कदाचित तुम्हाला प्रत्येक टेबलावर आमंत्रण मिळत नसेल, पण स्वर्गाने तुमच्यासाठी एक जागा राखून ठेवली आहे. म्हणून उंच उभं राहा, धैर्याने चालत राहा, मुक्तपणे स्तुती करा, खोलवर प्रेम करा, पूर्ण विश्वास ठेवा आणि हे कधीही विसरू नका, ज्याने तुमच्यामध्ये चांगलं कार्य सुरू केलं आहे तो ते पूर्ण करण्यास विश्वासू आहे. आमेन. जर या वचनाने तुमच्या आत्म्याला स्पर्श केला असेल तर लिहा, मी देवाने आशीर्वादित केलेली स्त्री आहे. आणि या चिन्हांपैकी कोणत्या गोष्टीने आज तुमच्या जीवनाशी थेट संवाद साधला तेही सांगा. जगाला तुमचे साक्ष ऐकू द्या आणि स्वर्गाला तुमची स्तुती मिळू द्या. आणि जाण्यापूर्वी देवाचं वचन अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव.